दीक्षितजींना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। नॅशनल कॉन्फरन्स नवा काँग्रेसचा मित्राचा मित्र सक्का भाऊ म्हणजे उबाटा सेनेचाही सक्का भाऊ असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने त्यांचा जाहीरनामा जम्मू काश्मीर निवडणुकीचा घोषित केला आहे आणि तो जाहीरनामा बघितल्यावर चित्र स्पष्ट दिसतंय की तुकडे तुकडे गँग पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपामध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उभी राहिली आहे। या तुकडे तुकडे गँगचं नवीन स्वरूप काल परवापर्यंत शहरी नक्षलवादापुरता होतं, अर्बन नक्षलसाठी होतं, आता थेट समोर आलेलं आहे। आम्ही या मॅनिफेस्टोचा धिक्कार तर करतोच, पण थेट सवाल काँग्रेसला आणि काँग्रेसच्या गोदीत बसलेल्या उद्धवजींना आणि उबाटा सेनेला आहे। हा जम्मू काश्मीर निवडणुकीतला मॅनिफेस्टो मध्ये नॅशनल कॉन्फरन्स असं म्हणते की पुन्हा आम्ही काश्मीरचा झेंडा वेगळा करू, राज्याचा ध्वज निर्माण करू, आम्हाला तिरंगा मान्य नाही, तिरंगाच्या झेंड्याखाली जशी सगळी राज्य आम्ही एकवटली आहोत तसं जम्मू काश्मीर नको, ही भूमिका निवडणुकीत मतं घेण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सची काँग्रेसचं त्याला समर्थन आहे का? आणि विश्वविख्यात पत्रकार पोपटलाल यांचा उद्याचा अग्रलेख त्याच्या समर्थनाचा आहे का? आमची भूमिका स्पष्ट आहे, एक देश में दो विधान, दो निशान, दो प्रधान नहीं चलेंगे। या सगळ्याच्या विरोधातलीच लढाई आमची आहे। मॅनिफेस्टो असं सांगतंय नॅशनल कॉन्फरन्सचा की आम्ही पुन्हा एकदा 370 आणि 35 हे लावू। याचा अर्थ त्या भागामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद, अशांतता ही 370 काढल्याच्या पूर्वी जी परिस्थिती होती ती आणू। 370 आणि 35 याला नॅशनल कॉन्फरन्सचा विरोध आहे, काँग्रेसचं याला समर्थन आहे का? उद्धवजी तुम्ही ही तळी उचलून धरली आहे का? या ठिकाणी अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तर आमच्या शंकराचार्य पर्वत आणि हरिपर्वत, या शंकराचार्य पर्वत आणि हरिपर्वताचं ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्व बाजूला सारून जणू काही नामकरण केलंय नॅशनल कॉन्फरन्सने आणि शंकराचार्य पर्वताच्या ऐवजी तख्ते सुलेमान, शंकराचार्य पर्वत नको, तख्ते सुलेमान। काँग्रेसची भूमिका आहे, उद्धवजी तुमची भूमिका काय? घरी तर बोलवलं होतं ना कुठल्या सन्माननीय शंकराचार्यांना, आता उत्तर द्या उद्धवजी। काँग्रेसच्या या भूमिकेशी, नॅशनल कॉन्फरन्सच्या या भूमिकेशी तुमची सहमती आहे का? आणि त्यामुळे शंकराचार्य पर्वत, तख्ते सुलेमान आणि हरिपर्वत कोहे मारण नामांतर धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, राष्ट्रीय महत्त्व असलेल्या स्थळांचा हा अजेंडा, काँग्रेस आणि उबाटाची भूमिका काय? या ठिकाणी पुन्हा एकदा या इंडी अलायन्स मधल्या मित्रपक्षांचा खरा चेहरा समोर आला। त्यांनी म्हटलं नॅशनल कॉन्फरन्सच्या अजेंडामध्ये आम्ही आरक्षण या विषयाचा रिव्ह्यू करू।
370 काढल्यानंतर 35A गेल्यानंतर जे देशभरात आरक्षणाचे आमच्या सगळ्या समाजांचे फायदे काश्मीरमधल्या लोकांनाही मिळायला लागले आणि आता नॅशनल कॉन्फरन्स ही काँग्रेसची मित्र आहे, ती म्हणते आम्ही आरक्षणाचा रिव्ह्यू करू. मग तुम्ही आरक्षण विरोधी का आहात? काँग्रेस आरक्षण विरोधी आहे का? उद्धवजी तुमची भूमिका काय? आणि म्हणून तुकडे तुकडे गँगचा हा अजेंडा घेऊन नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या निवडणुकीत उभी आहे. पण महाराष्ट्रातील जनता विचारते काँग्रेसला आणि विशेषतः उभाटा सेनेला, यावर तुमची भूमिका स्पष्ट करा. धन्यवाद. राज ठाकरे असे म्हणतात की बदलापूरची घटना झाल्यानंतर काही इतर घटना ज्या आहेत त्या समोर आणल्या जातात, यात काही राजकारण आहे का असा तरी प्रश्न होतो. त्यांच्याकडे माहिती असतील तर त्यांनी द्यावी. जेवढ्या माझ्या माता भगिनी किंवा त्यांचे पीडित परिवार पोलिसी यंत्रणेकडे तक्रार करायला येत आहेत, तेवढ्याच्या तक्रारी घेतल्या पाहिजेत, त्यांचा न्याय केला पाहिजे. त्यांच्याबद्दल अन्याय होत असेल तो सरकारला दूर करायला पाहिजे, पोलीस यंत्रणेला त्यात तात्काळ कारवाई केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सदावर्ते हा सरकार राज ठाकरे असे म्हणतात की आज मी सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे, माझा कुठल्याही पक्षाशी आता संबंध नाही, महाविकास आघाडी असेल या महायुती. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी ठरवावी. त्यालाच लागून असा प्रश्न आहे की फडणवीसांच्या इथे अनिल देशमुख उभे राहणार आहेत, तुझी चर्चा आहे का? मनसेला त्यांच्या पक्षाची भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य आहे. राज ठाकरेंनी त्यांची भूमिका घ्यावी. ही तो घाबरतोय कोण कोणाला? सर, बदलापूर संदर्भात अंधारे यांची एक क्लिप व्हायरल होती की संबंधित आंदोलन हे पूर्वनियोजित होतं आणि कुठेतरी जाहीरपणे त्यांनी ते एका कार्यक्रमात मान्यच केले. तर काय नेमकं म्हणायचं? 9-9 तास सगळ्या ट्रेन्स बंद होत्या आणि ज्या पद्धतीने होतं, आत्ता सगळं निवळलंय, कारवाई झाली आहे, पण तरी देखील आजचा बंद नाही, माझी मागणी आहे माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्र्यांना की यात तुम्ही SIT जी नेमली आहे त्या SITचा परीघ वाढवा. त्या SITच्या परिघामध्ये जे आमच्या या 2 चिमुरड्या भगिनींचा अन्याय अत्याचार करण्यावर कडक कारवाई तर कराच, त्या आरोपीच्या बाबतीत कठोर शिक्षा होईल असे पुरावे गोळा कराच. पण या सगळ्या दुर्दैवी अमानवीय घटनेमागे त्या काळामध्ये अगोदरच्या सोशल मीडियावर राजकीय कार्यक्रमामध्ये बदलापूरच्या या घटनाच्या संदर्भात ज्यांची ज्यांची वक्तव्य तेव्हापासून आतापर्यंत आहेत, त्याचा काही रिलेव्हन्स घटनेशी किंवा घटना आणि आंदोलन या आंदोलनातल्या ग्रॅव्हिटीला वाढवण्याची आहेत का याची चौकशी करा. आणि ही चौकशी जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत जनतेसमोर सत्य येणार नाही. आम्ही पालकांचा उद्रेक समजू शकतो, बरोबर आहे, पालक होतेच, त्यांचा उद्रेक स्वाभाविक आहे. पालकांबरोबर आजूबाजूचे शेजारचे नागरिक यांच्याही भावना तीव्र होत्या, तेही बरोबरच आहे. पण या सगळ्यातून अव्यवस्था निर्माण करायची, या भूमिका ज्यांची पूर्णपणे दुःखात मनस्थिती आहे असे नागरिक आणि पालक यांची नक्कीच नव्हती. ते न्यायासाठी लढत होते, ते बरोबर आहे. ते झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलत होते, हे समजू शकतो आणि बरोबर आहे. पण अव्यवस्था निर्माण करायच्या, अनार्की निर्माण करायच्या असा आमचे नागरिक किंवा पालक कधीच भूमिका घेणार नाही. मग अशा भूमिका घेणारे कोण होते याची चौकशी झाली पाहिजे. राज ठाकरे आणि बच्चू कडू दोघंही महायुतीला पोषक वारंवार त्यांची भूमिका राहिली, अशा भूमिकेवरही सोबत होते. मात्र लाडकी बहीण सगळं राज्यभरात इतके चांगले कार्यक्रम सुरू असताना आज राज ठाकरे आणि बच्चू कडू दोघंही असं म्हणतायत की पैसे आहेत कुठं, आणणार कुठून पैसे? एवढे लोकांच्या अकाउंटवर पैसे मिळाले. आमच्या माता भगिनींना त्यांच्या अकाउंटवर पैसे मिळत आहेत
आणि ज्यांच्याकडे मिळत नाही त्यांचे आधार कार्ड वगैरे बाकीचे काही विषय राहतील ते सरकार पूर्ण करत आहे. आता हे दोघेही जे आमचे नेते बोलतायत त्यांनी नेमका गॉगल कुठला घातलाय? मी काय ऐकलं की यवतमाळला विकत घेतला होता. मग असा कुठला गॉगल असेल तर तो काढा, मध्येच येईल. शरद पवार म्हणतात की या निवडणुकीत त्यांचा मुख्यमंत्र्यांचा कोणी चेहरा नसेल, काँग्रेस पण त्यांचे होते. एक्झॅक्टली पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये हॅट टाकली आहे. पवार साहेब जे बोलतात त्याच्या विपरीतच, त्यापेक्षा वेगळीच, त्यापेक्षा स्वस्वार्थीय हीच भूमिका पवार साहेबांची असते. आजपर्यंतचा इतिहास आहे. पवार साहेबांच्या विधानाचा अर्थ एवढाच की पवार साहेबांनी आता महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या स्पर्धेत स्वतःची हॅट टाकली आहे. आता ती हॅट काय आहे हे काळ ठरवेल. आज उद्धव ठाकरे पासून ते अगदी सहकुटुंब सगळे आंदोलनात दिसले, हे चित्र सहसा दिसत नाही. काय याचं उत्तर आहे? म्हणजे तुम्ही देखील बरीच वर्ष हतबलताय. मतं द्या, कोणीतरी मला मतं द्या. कोणी मुख्यमंत्री पदाची खुर्ची देतोय का मला? मुख्यमंत्री पदाची खुर्ची. आता ते नाटक मी पूर्णपणे सांगणार नाही. ते नटसम्राटांचं नाटक होतं, हे मतसम्राटांचं नाटक आहे. आणि त्यामुळे मतसम्राट यांना आमच्या बिचाऱ्या त्या दोन भगिनींशी काही लेणं देणं नाही, आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींशी नाही. त्यांचा अन्याय दूर व्हावा, न्याय त्यांना मिळावा हे नाही. आणि म्हणून ते होते ते नटसम्राट आणि हे आज सपरिवार उतरले ते मतसम्राट. उद्धव ठाकरे एकाकी पडलेत का महाविकास आघाडीमध्ये? कारण बंदचा विषय असो, मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक दिसत आहेत, यांच्या गोष्टी थोड्याशा ऍडजस्ट कराव्या लागतील. एकाकी पडलेत का उद्धव ठाकरे? मला याच्यावर भाष्य यासाठी करायचं नाही. आगे आगे देखील होत आहे क्या. मी मागेही म्हटलं, आज पुन्हा एकदा सांगतोय, मी हे वारंवार दोनदा म्हटलंय, महाराष्ट्र विकास आघाडीचं आयुष्य अल्पावधीचं राहिलंय. महाराष्ट्र विकास आघाडी फुटणार. एक्सपायरी डेट महाराष्ट्र विकास आघाडीची जवळ आली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी फुटणार. जागांच्या वाटपामध्ये तरी फुटेल. बनवाबनवी केली वाटपामध्ये तर ज्या दिवशी निकाल येतील त्या दिवशी फुटणार. आणि त्यामुळे या तिघांनाही मुख्यमंत्री पदाची खुर्ची, जनसेवा, महाराष्ट्र सेवा, महाराष्ट्र विकास, माता भगिनी, युवक, शेतकरी याच्याशी काही संबंध नाही. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दलच. म्हणून मी आज विचारलंय ट्विटर माध्यमातून, एका चॅनेलचं, डिजिटल चॅनेलचं सर्वे आलाय. अजून तर प्रचार सुरूच व्हायचा आहे, पण आज सुद्धा 56% वर महाराष्ट्र सांगतोय मोदीच, आणि 32-34% सांगतात राहुल गांधी. मग महाराष्ट्रात फेस कोणाचा चाललाय उद्धवजी? कोणाचा फेस चाललाय? उद्धवजी तुमच्या तोंडाला फेस येईल असा प्रचार मोदीजी इथे करणार आहे. संजय राऊत यांनी असं म्हटलं की सदावर्ते जे आहेत ते लाडके सरकारची याचिका करतात. नेहमी अशा पद्धतीने ते खोडा घालतात, जणू काही ते सरकारचेच याचिका करतात. मग आता संविधान कुठे गेलं राऊत साहेब? संजय राऊत यांचं विधान, वक्तव्य आणि भूमिका ही न्यायालयाचा अपमान करणारी आहे. याचिकाकर्त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संविधानाच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक माणसाला अपमानित करणारी आहे. आणि संजय राऊत हे संविधान विरोधी आहेत. संविधानांतर्गत निर्माण केलेल्या न्याय व्यवस्थेच्या विरोधात आहेत. आणि म्हणून शहरी नक्षलवाद्यांशी संजय राऊत यांचा संबंध आहे का हे महाराष्ट्र विचारतोय. नागपूरमध्ये अनिल देशमुख उभे राहणार आहेत फडणवीसांच्या समोर अशी चर्चा आहे. त्यावर ज्याला डिपॉझिट जप्त करायचं त्यांनी यावं. ज्याला देवेंद्रजींच्या विरोधात निवडणुकीला उभं राहून कंडू शमन करून घ्यायचं आहे,
परत म्हणतो शब्द, कंडू शमन करून घ्यायचं आहे आणि डिपॉझिट घालून घ्यायचं, त्यांनी उभं राहावं. चला सर, हिंदी में जानना चाहिए जिस प्रकार से जम्मू कश्मीर चुनाव की घटना के बाद नेशनल कॉन्फ्रेंस पार्टी जो उन्होंने अपना घोषणा पत्र जारी किया, तो उस घोषणा पत्र में उन्होंने एक बार पुराना जो फ्लैग है धारा 370 था वो कहीं ना पुराना फ्लैग जिक्र किया है. नेशनल कॉन्फ्रेंस ने अपना घोषणा पत्र जारी किया और अचंभित करने वाली चीजों को उन्होंने कहा है, वो देखकर स्पष्ट दिखाई पड़ रहा है फिर से नए रूप में टुकड़े टुकड़े गैंग अपने चुनावी प्रचार में जुट गई है. टुकड़े टुकड़े गैंग अभी सक्रिय हो गई है. जम्मू कश्मीर चुनाव में नेशनल कॉन्फ्रेंस के दोस्त अलायंस पार्टनर कांग्रेस है, उससे सीधा सीधा सवाल है. नेशनल कॉन्फ्रेंस वापस कह रहे कि हमारे राज्य का ध्वज झंडा अलग होगा तिरंगे के अंदर, हमें मंजूरी नहीं, हमें मान्यता नहीं. ये भूमिका का कांग्रेस समर्थन करती है क्या? और हमारा सवाल उद्धव जी से भी है, चोर चोर मोसेरे भाई, आप कांग्रेस के दोस्त हो, तिरंगे के अंदर कश्मीर जम्मू कश्मीर का रहना आपको नामंजूर है उद्धव जी, ये आपकी भूमिका है क्या? नेशनल कॉन्फ्रेंस कह रही है कि 370 और 35A वापिस लाएंगे. इसका मतलब वो दौर अशांति का, टेररिज्म का, दहशतवाद का वापिस कश्मीर में लाएंगे. ये नेशनल कॉन्फ्रेंस की मनीषा है, कांग्रेस का समर्थन है क्या? उद्धव जी आपकी भूमिका क्या है? आश्चर्य तो ये बात का लग रहा है कि जो हमारे ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक और राष्ट्रीय जगह है उनका नामकरण चल रहा है. शंकराचार्य पर्वत और हरि पर्वत अब नेशनल कॉन्फ्रेंस को मंजूर नहीं, कांग्रेस को मंजूर नहीं. उद्धव जी आपको मंजूर है क्या? नेशनल कॉन्फ्रेंस कह रही है शंकराचार्य पर्वत नहीं, तख्ते सुलेमान. शंकराचार्य पर्वत का नाम अभी तख्ते सुलेमान करेंगे. ये कांग्रेस की भूमिका है, ये उद्धव जी की भूमिका है क्या? हरि पर्वत का नाम कोहे मारन. क्या चल रहा है? ऐसे आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक और राष्ट्रीय स्थल जो है इनका नामकरण हमें मंजूर नहीं. कांग्रेस की भूमिका क्या है? यहां पर उन्होंने कहा है, उनका असली चेहरा सामने आ रहा है जो दलित विरोधी और आरक्षण विरोधी है. 370-35 से जाने के बाद पूरे देश में हमारे आरक्षण का कानून अभी जम्मू कश्मीर में भी चालू हुआ और आरक्षण के फायदे हमारे नागरिकों को मिलने लगे. अब नेशनल कॉन्फ्रेंस कह रहे कि हम इसका रिव्यू करेंगे. क्यों? आरक्षण के फायदे जम्मू कश्मीर के सामान्य व्यक्ति को, पीड़ित व्यक्ति को मिल रहे हैं, उसका रिव्यू क्यों करेंगे? ये संविधान विरोधी, आरक्षण विरोधी भूमिका कांग्रेस और नेशनल कॉन्फ्रेंस की है. उद्धव जी की भी यही क्या? हमारे सवाल है. बदलापुर की घटना को लेकर जिस प्रकार से उद्धव ठाकरे उनके पूरे परिवार रस्ते पर उठ रहे, वही कांग्रेस हो या एनसीपी हो एक साथ आके प्रोटेस्ट करें, लेकिन कांग्रेस उद्धव ठाकरे अकेले नजर है. क्या आपको लगता है एमपी में सब कुछ ठीक नहीं चल रहा? देखिए, मैंने पहले भी कहा था, आज वापस दोहरा रहा हूं, 2 बार इसके पहले भी कहा था, महाराष्ट्र विकास आघाड़ी का एक्सपायरी डेट नजदीक आ चुका है. महाराष्ट्र विकास आघाड़ी फूटने वाली है. ये एक संघ नहीं रहेगी, थी भी नहीं, आगे नहीं रहेगी. या तो ये चुनावी टिकट बंटवारे में टूट जाएगी, टिकट बंटवारे में अगर कुछ 19-20 किया तो चुनाव के परिणाम जिस दिन आएंगे उस दिन बिखर जाएंगे. और उद्धव जी सब परिवार आज रास्ते पर जो आंदोलन के लिए उतरे थे, वो हमारी 2 छोटी बहनों के ऊपर अत्याचार हुए उसके न्याय के भूमिका के लिए नहीं, वोट की मांग के लिए उतरे थे. कोई वोट दे रहा है क्या मुझे वोट? कोई मुझे मुख्यमंत्री पद की कुर्सी दे रहा है क्या कुर्सी? मराठी में एक प्रसिद्ध नाटक था नटसम्राट, कोई घर देते का घर, वैसे भी उद्धव जी घूम रहे हैं, कोई वोट देते का वोट. वो नटसम्राट अलग और ये मत सम्राट, वोट सम्राट ये अलग है. और इसके लिए महाराष्ट्र इनको पहचान रहा है. सर, शरद पवार का कहना है कि
उनकी पार्टी से कोई भी मुख्यमंत्री का उम्मीदवार एग्जैक्टली अभी ये गेम शुरू हो गया है। एग्जैक्टली अभी मुख्यमंत्री पद पे दावेदारी का खेल शुरू हो गया है। पवार साहब ने कहा, इसका मतलब उल्टा ही है। पवार साहब ने अभी मुख्यमंत्री पद पर दावेदारी की खुद की हैट अब सर्कल में डाल दी है। आगे आगे देखिए होता है क्या। एडवोकेट सुब्रतनाथ सदावर्ते को सदा आवडते कहा गया है, सदा आवडते। देखिए संजय राउत ये आरक्षण, संविधान, संवैधानिक व्यवस्था, इसके विरोध में बयान करते रहते हैं और जो संवैधानिक व्यवस्था से चलते हैं उनकी आलोचना करते हैं। इस बात की हम निंदा करते हैं। राज ठाकरे सर कह रहे हैं कि वो आगामी विधानसभा चुनाव में पहले जहां 250 के करीब सीट लड़ने की तैयारी थी, अब सभी सीटों पे चुनाव लड़ने के लिए कह रहे हैं। देखिए उनकी पार्टी है, उनका दल है, वो नेता है, अपने दल क्या लड़ना चाहते हैं उनकी मर्जी है। हम कौन सा उनके बारे में सोच रहे हैं। तो क्या गठबंधन के लिए कोई ऑप्शन नहीं है सर? इस वजह से आप देखते हैं क्योंकि मैं इस पे भाष्य नहीं करूंगा। हर पार्टी अपना अपना रवैया ले सकती है। सर वहाँ कश्मीर में बोला गया उधर से कि अगर यहाँ कब्जा हम कर लेते हैं तो पूरे देश में जीते। दूसरा वन नेशन वन इलेक्शन, कौन कब्जा करना चाह रहा है? ये बात कांग्रेस के अध्यक्ष किस मुंह से कर रहे हैं? इस टुकड़े टुकड़े गैंग वाले के मुंह से। भारत का झंडा मंजूर नहीं, भारत का संविधान मंजूर नहीं, भारत में चलने वाला आरक्षण मंजूर नहीं, भारत के ऐतिहासिक स्थल के नाम मंजूर नहीं। ऐसी सोच की कांग्रेस, टुकड़े टुकड़े गैंग के समर्थन की कांग्रेस, ये टुकड़े टुकड़े गैंग को पूरे हिंदुस्तान पर कब्जा करने की बात कर रही है। ये मुंगेरी लाल के हसीन सपने हैं। ठीक है। बहुत बहुत धन्यवाद। और एक प्रश्न